पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून ॲक्शन सुरू झाली आहे। भारताकडून अटारी बॉर्डर बंद, तर पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसाही रद्द। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रामध्ये क्षेपणास्त्राची चाचणी, आयएनएस सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी। भारताच्या ॲक्शनमुळे पाकिस्तान हादरला, पाकिस्तानकडूनही भारतावर निर्बंध, पाणी थांबवणं म्हणजेच युद्धासारखी परिस्थिती म्हणत भारतीयांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश। भारताच्या कारवाईनंतर हाफिज सईदचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय। तुम्ही पाणी थांबवणार तर आम्ही तुमचा श्वास बंद करणार, दरांमध्ये रक्त वाहील, सईदचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला अतिशय महत्त्व आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ला झालेल्या ठिकाणाहून TV9चा ग्राउंड रिपोर्ट। बैसरण परिसरामध्ये सध्या निर्मनुष्य, दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरामध्ये बंदोबस्तात वाढ। जिथे मदत लागेल तिथे आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहोत। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचं हे आश्वासन। हल्ले झाल्यावर अनेकदा स्थानिकच मदतीसाठी पोहोचलेत, अब्दुल्लांचं वक्तव्य। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ, दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाची दृश्य समोर आली आहेत। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। उधमपूरमधील उर्दू बसंतगड या भागामध्ये सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना घेरलंय। चकमकीमध्ये एक जवान शहीद झाले। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती आहे। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होईल। लष्कर-ए तोयबासाठी काम करणाऱ्या 4 जणांना अटक। बंदीपोरा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू। जवानांची गुरसाई, फरमारनार, किकर मोर, जबदार या गलीमध्ये शोध मोहीम सुरू आणि स्थानिक पोलिसांकडून देखील पूंछ परिसरात शोध मोहीम। संशयास्पद हालचालींवर सुरक्षा दलांची नजर आहे। पहलगाममधील हल्ल्यानंतर अरबी समुद्रामध्ये हालचालींना वेग आलाय। भारतीय नौदलाकडून आयएनएस विक्रांत युद्धपोत आता अलर्ट मोडवर आहे आणि पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र चाचणी करणार आहेत। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात क्षेपणास्त्राची चाचणी, आयएनएस सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी। अबीर गुलाल चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सूत्रांची माहिती आहे। तर अबीर गुलाल चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईमध्ये अलर्ट जारी। मुंबईमधील समुद्रकिनारे, धार्मिक स्थळं, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली। मनसे पदाधिकारी जम्मू काश्मीरला फिरायला जाणार। काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, अतिरेक्यांचा काश्मीर तोडण्याचा डाव मनसे उधळून लावणार आहे, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। पाकिस्तानामध्ये घुसायचं तर घुसा, मात्र दहशतवाद्यांचा बंदोबस्त करा। हल्ल्याला कुठल्याही प्रकारचा धार्मिक रंग देऊ नका, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। दहशतवादी हल्ल्याविरोधात भारत देश एकवटलाय, भारत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देईल अशी अपेक्षा आहे, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। 3 ते 4 जण गोळ्या झाडत होते, हिंदूंनी आणि मुस्लिमांनी वेगळे व्हा असं दहशतवादी म्हणाले। हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीमधल्या संजय लेलेंच्या मुलानं पहलगाममधील घटनाक्रम सांगितलाय। शासनानं महसूल अधिकारी मृत संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोनेंच्या घरी दाखल झालेत। राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदतीसंदर्भातील कागदपत्र तपासणीसाठी महसूल अधिकारी दाखल। पहलगाम इथं घडलेल्या हल्ल्याची घटना दुःखद आणि धक्कादायक आहे। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरेद यांचं वक्तव्य। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मोहम्मद शरीफ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक। भारताच्या कायदेशीर स्ट्राईकनंतर पाकिस्तान सरकारची बैठक होणार। संकट काळामध्ये आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी, सरकार घेईल त्या निर्णयाला पाठिंबा असेल। सरकारनं विरोधकांचीही मतं ऐकली पाहिजेत, राऊतांचं वक्तव्य। तर काश्मीरच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्यास हरकत नाही, राऊतांची मागणी। मोदी सरकारवर कायदेशीर स्ट्राईक, पाकिस्तानच्या हायकमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलंय। एका आठवड्यामध्ये पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांना भारत देश सोडण्याचे आदेश। भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवलाय, अटारी बॉर्डर देखील बंद केली। दरम्यान पाकिस्तानामध्ये गेलेल्या भारतीयांना 1 मेपर्यंत परत येण्याचं आवाहन। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, किनारपट्टी भागामध्ये पोलिसांनी गस्त वाढवली। चेकपोस्ट, संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश।
श्रीनगर बेस हॉस्पिटलमध्ये जखमींशी मुख्यमंत्र्यांची बातचीत तर मुख्यमंत्री फडणवीसांशी व्हिडिओ कॉलवरून जखमींची त्यांनी विचारपूस केली आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या फोनवरून फडणवीसांनी संवाद साधलाय. उपमुख्यमंत्री शिंदे कालपासून जम्मू काश्मीरमध्ये तळ ठोकून काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यामध्ये आणण्यासाठी हालचाली. उपमुख्यमंत्री शिंदेंना अडकलेल्या पर्यटकांशी त्यांनी संवाद साधलाय. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी प्रतापराव जाधवांनी रेल्वे सुविधा उपलब्ध केली आहे. सातारामध्ये जम्मू काश्मीरला गेलेल्या पर्यटकांसोबत पृथ्वीराज चव्हाणांनी संवाद साधलाय. सातारामधल्या पर्यटक संतोष जगदाळे यांचा हल्ल्यामध्ये मृत्यू. जगदाळे कुटुंबियांची चव्हाणांनी घेतली भेट. सातारामधील कराडमधील 7 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले. योग्य ती मदत मिळावी पर्यटकांची मागणी आहे. काश्मीरहून जम्मूला गाडी जात नसल्यानंच पर्यटक अडकलेत आणि साताऱ्यातल्या पर्यटक महेश कुलकर्णींचीही माहिती. श्रीरामपूर, अहिल्यानगर आणि धुळ्यातल्या 6 तृतीयपंथीय पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये विमानाचं तिकीट मिळणं कठीण झालंय. आम्हाला इथून लवकर बाहेर काढा, तृतीयपंथीय पर्यटकांची मागणी आहे. अकोल्यामधील सांगोकार दाम्पत्य पहलगाममध्ये थोडक्यात बचावलंय. पहलगाममधील बैसरणमध्ये आदल्या दिवशी गेल्यानं थोडक्यामध्ये बचावलेत. हल्ला झाला त्या दिवशी सांगोकार कुटुंबाचं होतं बुकिंग.